पुण्यात कौटुंबिक हिंसाचारातून एका तरुणीने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून पुण्यातील वाकड येथे वैष्णवी हगवणे हिने कौटुंबिक हिंसाचारातून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे। मात्र वैष्णवीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून वैष्णवीच्या सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय राजेंद्र हगवणे यांच्या मुलाशी वैष्णवी कसपटे हिने प्रेमविवाह केला होता। मात्र त्यानंतर वैष्णवीच्या सासरच्यांकडून वैष्णवीला मारहाण होत असल्याची ऑडिओ क्लिप वैष्णवीच्या मैत्रिणीबरोबरच्या चॅट्समधून समोर आली आहे। म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आतापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय ग काय सांगू तुला, मगाशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी, दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे, त्यामुळे मी ठरवलंय की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला आणि मी सांगितले पप्पांना, पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय। सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं, पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना लई चुकलं माझं, मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी, सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेले। अगं तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिले का अक्षरशः त्या माणसांनी, मी विचारच नाही करू शकत तिथे जायचं। दरम्यान वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे हे या प्रकरणानंतर गायब आहेत। दरम्यान त्यांनी वैष्णवीच्या 10 महिन्याच्या बाळाला देखील आपल्यासोबत नेल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता। मात्र आता वैष्णवीच्या बाळाला वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे। यासोबतच वैष्णवीच्या मोठ्या दीराच्या पत्नीकडून देखील नणंद आणि दीरावर आरोप करण्यात आले आहेत। तर माझी नणंद आणि आमचे दीर आणि माझी सासू एक कायम मला टॉर्चर करत होते, म्हणजे माझ्या सासूने माझे कधी लाड केले तर नणंद त्यांना खूप टॉर्चर करायची की तू तिचे लाड का करतीयेस, नाही का लाड नाही केले पाहिजे, तू तिच्यासोबत असं वाग तसं वाग, किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या माध्यमातून खूप त्रास दिले। पण यामध्ये सर्वात चांगली जी गोष्ट आहे ते माझे मिस्टर माझ्यासोबत कायम पाठीशी होते, त्यांनी मला कायम पाठिंबा दिलेला आहे। पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही सोडलेलं, म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलालाही खूप मारहाण केलेली आहे माझ्यासाठी, का तर ते माझी बाजू कायम घ्यायचे, त्यामुळे त्यांनी त्यांचा पण मारहाणीचं हे झालेलं आहे, त्यांना पण खूप मारहाण केलेली आहे कायम। आणि आम्हाला म्हणजे आम्ही 1.5 वर्ष झाला आम्ही आत्ता वेगळे राहत होतो आणि माझ्या नंदेनी आणि दिरानी माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे, माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती हात टाकलेला आहे आणि आम्ही इथून पण वेगळं म्हणजे राहायचा प्रयत्न केला, पण ते सक्सेसफुल त्यांनी होऊन नाही दिलं।